बऱ्याच मुलांना रनिंग करताना शिनपेन होतो, तर शिनपेनसाठी काय कारण आहेत आणि त्यावरती उपाय काय आहेत यावरचा आजचा व्हिडिओ असणार आहे। आणि उद्याचा व्हिडिओ हा शिनपेन पूर्णपणे गायब करायचं असेल तर त्यासाठी उद्याचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे मी अजिंक्य मरतो, मुंबई पोलीस आपल्या चॅनलला खऱ्या आणि स्पष्ट गोष्टी सांगत राहतो, त्यामुळे आपल्या चॅनलला आताच फॉलो करून ठेवा। तर शिनपेन होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण रोड रनिंग करतो। जास्त रोड रनिंग केल्याने सुद्धा आपल्याला शिनपेन होऊ शकतो। त्यासाठी आपण चांगले शूज हवेत, पण आपण जुने शूज वापरल्यामुळे आपला जुन्या शूजचा स्पंज हा कमी होत राहतो आणि आपल्याला शिनपेन होण्याची शक्यता जास्त वाढते। दुसरं कारण म्हणजे आपण जेव्हा रनिंग करतो तेव्हा आपण वॉर्मअप न करता धावतो, तर वॉर्मअप न करता कधीही धावू नये। आपण पहिले वॉर्मअप करायला पाहिजे, आपली बॉडी गरम करायला पाहिजे, त्यानंतरच आपण धावायला पाहिजे। त्यामुळे सुद्धा आपल्याला शिनपेन होऊ शकतो। तिसरं कारण म्हणजे आपण बेअरफूट धावतो, शूज न घालता धावतो आणि हार्ड सरफेसवर धावतो, त्यामुळे शूज न घालता धावू नये। शक्यतो तुम्हाला जर शूज घेण्यासाठी पैसे असतील तर ते शूज घ्यावे आणि मातीच्या ग्राउंडवरती धावावं। तर त्यावरती उपाय काय आहेत, तर पहिले उपाय म्हणजे आपण जर 100 मीटरचा वर्कआउट करत असतील किंवा स्प्रिंटा मारत असतील तर त्या पूर्णपणे शिनपेन होताना बंद करावा। दुसरी गोष्ट म्हणजे आपण 2 ते 3 दिवस रनिंग बंद करावी, आपल्या मसल्सला आराम द्यावा, जेणेकरून आपला शिनपेन हा गायब होईल। तिसरं उपाय म्हणजे आपण बर्फाची मसाज करावी। तर आपण दिवसातून 10 ते 15 मिनिटं 1 ते 2 वेळा आपल्या बर्फाची मसाज करायची। डायरेक्ट बर्फ लावायचा नाही, तर त्याभोवती एक कपडा गुंडाळायचा आहे आणि तो पायाला लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला शिनपेन होणार नाही। अशाच महत्त्वपूर्ण टिप्ससाठी आणि व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।